सावधान। न तेन भिक्खुसो होती यावता भिक्खते परे विसंग धम्मं समादाय भिक्खु होती न तावता। योध पुण्यं च पापं च बहित्वा ब्रह्मचर्यत्वा ब्रह्मचार्य वा संखाय लोके चरति सवे भिक्खुती उच्चती। दोन गाथा आज आपण पाहूया. धम्मठ्ठ वग्गातली 11वी आणि 12वी गाथा आणि 266 267वी गाथा क्रमशः धम्मपदातली. गाथा ऐकल्याबरोबर लगेच लक्षात येतं की या दोन्ही गाथा भिक्खूशी संबंधित आहेत. भिक्षू कोण असतो, कोण नसतो, कोण आहे, कोण नाही, कोण असू शकतो, कोण नसू शकतो. त्या धम्मठ्ठ वग्गातले सगळे जे सगळे जे गाथा आहेत या जोड्या जोड्याने अशाच प्रकारच्या आहेत. धम्मठ्ठ कोण, धम्मामध्ये कोण स्थिर आहे आणि कोण नाही, धम्मठ्ठ धम्मात कोण स्थित आहे, कोण धम्माच्या मार्गावर आहे, कोण नाही, कोण असतो, कोण नसतो, ह्या पहिल्या दोन गाथा. नंतर मग पंडित कोण असतो, कोण नसतो. नंतर मग थेर, थेरो, स्थवीर कोण असतो, कोण नसतो. साधू कोण असतो, कोण नसतो. नंतर काल आपण पाहिलं कोण समण असतो, श्रमण असतो, कोण नसतो. आजच्या या जोडीमध्ये भिक्खू कोणाला म्हणावं, कोण भिक्खू असतो आणि कोण नसतो. न तेन भिक्खुसो होती यावता भिक्खते परे. पहिली ओळ आहे. केवळ दुसऱ्यांकडं भिक्षा मागतो म्हणून कोणी माणूस भिक्खू होत नाही. म्हणजे चिवर घालतो आणि दुसऱ्याकडे भिक्षा मागतो म्हणून कोणी भिक्खू होत नाही. विसधम्मं समादाय भिक्खू होती न तावता. म्हणजे विसंगत किंवा विषम म्हटलेलं आहे. विषम धम्म म्हणजे धम्माप्रमाणे नसणं किंवा बाबासाहेबांच्या भाषेत अधम्माच्या मार्गावर आहे. तर अधम्माच्या मार्गावर तो मार्गावर दिसतो, पण तो अधम्माचा मार्ग आहे. कारण कर्म एकसारखंच दिसतं. म्हणजे चांगला भिक्षू असेल तोही चिवर घालतो आणि जो चांगला भिक्षू नाही तोही चिवर घालतो. चांगला भिक्षू आहे तोही मुंडन करतो, चांगला भिक्षू नाही तोही मुंडन करतो. म्हणजे त्यांचं बाह्यकर्म एकसारखंच आहे, परंतु त्याच्यामध्ये विसंगती आहे. आत आणि बाहेर विसंगती आहे. म्हणजे असं काहीतरी इथं सांगायचंय की जो विसंगत धर्म आचरतो, विसंगत कृती करतो, दिसते धम्माचरणासारखीच, परंतु तेवढंच केल्यानं तो भिक्षू होत नाही. भिक्खू होती न तावता. न तावता म्हणजे तेवढ्यानं. म्हणजे भिक्खू सारखा पेहराव केला, भिक्खू सारखा दान मागतो किंवा भिक्षा मागतो, त्याला बुद्धानं भिक्खू म्हटलं नाही या गाथेनुसार. सरळ सरळ आहे म्हणून दुसरी गाथा सांगितलेली आहे. योच पुय्यंच पापंच बहित्वा ब्रह्मचार्य ब्रह्मचर्य वा, कदाचित हा शब्द जो आहे हा चुकीचा. ब्रह्मचर्य वा
असा शब्द आहे तो. म्हणजे वेगळा आहे तो. तो ब्रह्मचर्य वा केलंय ते ब्रह्मचर्य वा. वा म्हणजे अथवा. तर योध जो जो यो इथं म्हणजे जगताना वा वागताना व्यवहारात पुण्यंच पापंच बहित्वा, पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे चांगलं पाप म्हणजे पुण्य आचरण तेव्हाच करण्याची गरज असते जेव्हा अं, मनोवस्था पापी असते किंवा पाप कर्म करण्याची एक प्रवृत्ती असते, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पुण्यकर्म करावं लागतं. म्हणजे चांगलं कर्म करावं लागतं, म्हणजे कुशल कर्म करावं लागतं. पण हे चांगलं कर्म, कुशल कर्म करता 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 नंतर गरज नाही पडली पाहिजे ते करण्याची. ते म्हणजे थोडक्यात इतकं ते अंगवळणी पडतं, इतकं तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो, त्या कुशल कर्माशी, सत्कर्माशी, सद्धम्माशी तो इतका एकरूप होतो की पुन्हा त्याला विचार करावा लागत नाही, आता मला चांगलं आचरण करायचंय. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे तो तसा बनलेला आहे. म्हणजे तसा बनलेला आहे. जेव्हा एखादी गोष्ट तशी बनते, तसं आपण होतो, तसं बनतो, तशी आपली अवस्था येते. मग आपल्याला पुन्हा काही कृत्रिमरित्या करण्याची किंवा विचार करण्याची गरज नाही पडत. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून पाप पुण्याच्या पलीकडे गेलेला बहित्वा. आणि मग त्याचं ते ब्रह्मचार्य म्हणजे ब्रह्म म्हणजे ब्रह्मचार्य म्हणजे ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, चर्य म्हणजे आचरण, श्रेष्ठ आचरण, त्याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचारी ग्रहत्याग केलेला किंवा विवाह केलेला नाही, त्याला ब्रह्मचारी नाही म्हणत बुद्धाच्या भाषेत. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, चर्या म्हणजे आचरण. चार ब्रह्मविहार त्याच त्याच प्रतीक आहे. चार ब्रह्मविहार मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. चार ब्रह्मविहार म्हणजे श्रेष्ठ आचरणाचे हे चार चार नमुने आहेत, ते चार अवस्था आहेत मनाच्या. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. पाप पुण्याच्या पलीकडे गेलाय आणि ब्रह्मचार्याचं आचरण करतो. संखाय लोके चरती. संखाय म्हणजे आता इथं म्हणतो विचारपूर्वक. संखाय म्हणजे विचारपूर्वक. आता हा शब्द कसा येतोय याचा विग्रह मलाही माहिती नाही, कारण संखाय तर इथे विचारपूर्वक असा एक अर्थ दिलेला आहे. संखाय विचार किंवा ज्ञानानुसार. जो संखाय लोके चरती, लोके म्हणजे लोकांमध्ये, व्यवहारामध्ये, लोकांमध्ये वावरताना तो विचारपूर्वक वावरतो. ज्याला आपण जागृतीपूर्वक म्हणतो. भान ठेवून, सती ठेवून विचारपूर्वक वावरतो, जगतो. सवे भिक्खूती उच्चती. उच्चती म्हणजे म्हटलं जातं, त्याची वाच्यता. उच्चती म्हणजे वाच्यता, म्हणजे त्याला भिक्खू भिक्खू म्हणून त्याला भिक्खू म्हटलं जातं. त्याची वाच्यता भिक्खू म्हणून केली जाते. कोण? जो लोकांमध्ये
विचारपूर्वक वागतो, विचारपूर्वक राहतो. विचारपूर्वक म्हणजे सगळंच आलं. विचारपूर्वक बोलणं, विचारपूर्वक कृती, विचारपूर्वक खाणं, सगळं आचरण त्याचं जे आहे ते कारण तो ब्रह्मचर्यामध्ये आहे. तो श्रेष्ठ आचरण करतो तो. त्याच्यामुळे तिथं विसंगत आचरण येत नाही. विसंगत आचरण तेव्हाच येतं जेव्हा भान नसतं, सती नसते, जागृती नसते. आणि जेव्हा सुसंगत किंवा ब्रह्मश्रेष्ठ आचरण घडतं तिथं त्याला स्वतःचं भान असतं, काया वाचा मनाच्या पातळीवर. आता या गोष्टी काय फक्त भिक्षूलाच लागू होत नाहीत, या प्रत्येकाला लागू होतात जो धम्माच्या मार्गावर आहे. त्यामुळे जरी हे भिक्षूला सांगितलेलं असलं तरी हे प्रत्येक बौद्धाला लागू पडतं. जो प्रत्येक धम्मिक माणसाला जो धम्माच्या मार्गावर आहे, धम्मिक म्हणजे आपण त्याला धार्मिक म्हणतो, पण धम्मिको म्हणजे धम्माच्या मार्गावर, धम्मिको धम्माच्या मार्गावर जो आहे, जो श्रेष्ठ आचरण करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रत्येकाला ह्या गोष्टी लागू आहेत. म्हणून आपण सगळ्याच गोष्टींचा आधुनिक अर्थ घ्यायचा आहे आणि त्यातही आपण जे एक आपलं कार्यक्षेत्र सध्या ठरवलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासूनच चालत आलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला म्हणजे काम करण्याचं जे क्षेत्र आहे ते आपल्याला मर्यादितच ठेवावं लागतं. कारण मर्यादित क्षेत्रातच तुम्ही काम करू शकता. सगळं जग मी एकदम सुधारवेल आणि सुधारणा होईल सगळ्या जगाची माझ्यामुळं, असं नाही म्हणता येत. असं करू शकत नाही. किंवा सगळ्या देशाची सुधारणा होईल एकदम, असं होऊ शकत नाही. किंवा सगळ्या महाराष्ट्राची सुधारणा मी एकदम करील, असं होऊ शकत नाही. सगळ्या जातींची सुधारणा मी एकाच वेळेला करील, असं होऊ शकत नाही. आपल्याला इथल्या परिस्थितीनुसार, भारतीय परिस्थितीनुसार आपल्याला विशिष्ट गटामध्येच काम करणं फायद्याचं असतं. त्याचा त्याचं उदाहरण, त्याचा आदर्श इतर लोक घेतील न घेतील तो नंतरचा प्रश्न आहे. परंतु एक आपल्याला एक सॅम्पल, एक नमुना आपल्याला असा दाखवून द्यावा लागतो. बाबासाहेबांच्या कामाची पद्धत अशी दिसते. तुम्हाला काहीतरी असं एक नमुना लोकांपुढे उभा करावा लागतो का हे असं असं काम करू शकतो आपण. म्हणून अस्पृश्यता निवारणाचा मुद्दा घेतला तर सुरुवातीला असं वाटलं की सगळ्याच अस्पृश्यांसाठी ते काम करतात, पण प्रॅक्टिकली ते शक्य नव्हतं. कारण काही अस्पृश्य हे अस्पृश्यतेच्या बाबतीत गाफीलच होते, आजही आहेत. जाती व्यवस्थेच्या बाबतीत, उच्च नीचतेच्या बाबतीत गाफीलच आहेत. त्यांना ते चालतं. बाबासाहेबांच्या लोकांना नाही चालत. बाबासाहेबांचे लोक तसं पाहिलं तर विधायक दृष्ट्या विद्रोहीच आहे, असलंच पाहिजे. कारण बाबासाहेबांचे जे शब्द आहेत की चढाईचं धोरण, तर विद्रोह हा करावाच लागतो. विधायक विद्रोह, नकारात्मक नाही, विध्वंसक नाही. त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. आणि हा विद्रोह आपण आपल्या पातळीवरच करू शकतो. सगळ्यांना विद्रोहाची भावना जर नसेल इतरांमध्ये, म्हणजे सुधारण्याची भावना नसेल, त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचं नाही. त्यांना जर अस्पृश्यता पाहिजे, त्यांना जर जाती व्यवस्था पाहिजे, तर आपण त्याच्यातून बाहेर पडण्याची सक्ती करू शकत नाही कोणावर.
आपण आपल्या पातळीवर प्रयत्न करू शकतो. आपण बाहेर पडू शकतो. आणि त्यातही आणखी त्याची मर्यादा कमी कमी करत 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 आपण स्वतःपर्यंत येतो. सतीपर्यंत येतो म्हणजे आपण स्वतःपर्यंत येतो. जागृती, स्वतःची जागृती, स्वतःचं भान. सती, स्वतःच्या कायेची सती, जिवंत कायेची सती, जाणीवा, स्वतःचं चित्त, स्वतःचे मनोधम्म, स्वतःचं पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, वागणं, चालणं, बोलणं, सगळं, उठणं, बसणं, हे स्वतःला आधी सांभाळावं लागतं. म्हणजे जास्त ते नॅरो माइंडेड, जितकं कमीत कमी गोष्टी तुम्ही घेता हातामध्ये, छोट्या छोट्या गोष्टी, कमीत कमी गोष्टीवर फोकस करतो आपण, तितकी ती गोष्ट साध्य होण्याची शक्यता असते. नाही तर नाही ना, मी आधी जगाचं कल्याण करील, देशाचं कल्याण करील, आणि सगळ्यांचं, बहुजनांचं कल्याण करील, आणि सगळ्यांचं पाहिल, सगळ्या अस्पृश्यांचं पाहिल, सगळ्या अनुसूचित जातींचं पाहिल, अनुसूचित, असं होऊ शकत नाही. तशी भावना ठेवू शकतो, पण तसं प्रॅक्टिकली होत नसतं. म्हणून बाबासाहेबांना जे, उदाहरणार्थ जे महार परिषद, सुरुवातीला अखिल पहिली माणगावची परिषद ही बहिष्कृत, अखिल मुंबई इलाखा बहिष्कृत परिषद, बहिष्कृतांची परिषद मुंबई इलाख्यातली, म्हणजे त्याला मुंबई इलाख्यामध्ये ते प्रांत असे पाडले होते त्याला. जसे आता आपण म्हणतो ना, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण आहे, किंवा अ, अ, खानदेश आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, जसे आता महाराष्ट्राचे भाग पाडले. ब्रिटिशांचा काळ होता तो, त्याला मुंबई प्रांत असायचा. त्या- तर त्या प्रांतातले बहिष्कृत, त्यांची सभा माणगावला झाली. तर नंतर नंतर पाहिलं, जेव्हा खोलात उतरले, चळवळ जेव्हा खोल होत गेली, सखोल होत चालली, त्यावेळेला ते अगदी, म्हणजे आता मुक्तिकोन पथे जे भाषण दिलं, ते महारांकरता दिलं. महारांची परिषद त्यांनी ठेवली. प्रॅक्टिकली तसंच करणं शक्य आहे आजही. आजही आपल्याला, आपण म्हणतो आंबेडकरी बौद्ध, आंबेडकरी बौद्धांसाठी काम केलं पाहिजे, संकुचित अर्थानं नाही. प्रॅक्टिकली ते खरंच यश पाहिजे असेल तर कमीत कमी गोष्टीवर जास्तीत जास्त प्रयत्न करा. जास्तीत जास्त गोष्टींवर कमीत कमी प्रयत्न केले तर मग एक ना धड भाराभर चिंध्या, असं होईल ते. कमीत कमी गोष्टींवर जास्तीत जास्त प्रयत्न, म्हणजे आपली शक्ती आपल्याला व्यवस्थित वापरता येते. नाही तर हे करेल आणि ते करेल, आणि इकडे जाईल आणि तिकडे जाईल, ह्या मार्गाने जाईल आणि त्या मार्गाने जाईल, ह्यालाही सांभाळेल त्यालाही सांभाळेल, ही पण जात पाहिल, ती पण जात पाहिल, बहुजन पाहिल, आणि मग सगळ्यांचं पाहिल, आणि सगळ्या जगासाठी काम करेल. प्रॅक्टिकली तसं होत नाही. इच्छा ठेवू शकतो आपण, पण प्रॅक्टिकली तसं नाही होत. प्रॅक्टिकली कमी 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 करत 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 स्वतःपर्यंत यावं लागतं. स्वतःच भान, स्वतःचा श्वास, स्वतःची काया, स्वतःतल्या जाणीवा, चित्त, विचार, मनोधम्म, धम्म काय, अधम्म काय, तद्धम्म काय, हे सगळं
जे आहे हे व्यक्तिगत पातळीवर आपल्याला करणं शक्य आहे. त्याच्यातून आपल्याला इतरांना प्रेरणा देऊन जे जे आपलं ऐकतील त्यांच्याशीच बोलून. आता पण आपण कोण लोक बसलो मीटिंगमध्ये, ज्यांना ह्या गोष्टीबद्दल आत्मीयता आहे ते. म्हणजेच काय, आपल्याला कमीत कमी लोकांवरच काम करणं शक्य आहे. असे अजून येतील, 10 येतील, 20 येतील, 100 होतील, 1000 होतील, परंतु ते ह्याच मर्यादेतले येतील. येतील तेव्हा. आंबेडकरी बौद्ध. इथली परिस्थितीच अशी आहे. तर इथं पण एकाच भिक्षूला म्हणतात. भिक्षू कोण आहे? म्हणजे व्यक्तिगत बोलतात ना. कोण खरा भिक्षू आहे? कोण श्रेष्ठ आचरण करतो? कोण विचारपूर्वक संखाय लोके चरती, लोकांमध्ये विचारपूर्वक कोण चालतो, तो भिक्षू आहे. कोण पाप पुण्याच्या पलीकडे गेलाय, म्हणजे त्याचे प्रयत्न आता सफल झालेत, आता त्याला विचार करायची गरज नाही, हे पाप आणि हे पुण्य. तर प्रयत्न करून तो आता त्याच्यामध्ये काय म्हणतो, एक एक मुरला आहे तो त्याच्यामध्ये. त्याला विचार करायची गरज नाही, त्याच्या पलीकडे तो गेलाय आणि श्रेष्ठ आचरण करतोय. तर शेवटी हे व्यक्तिगत पातळीवरच आलंय ना हे काम. आणि हे जेव्हा जमतं तेव्हा आपण मग इतरांसाठी स्वतःच्या उदाहरणातून आपण इतरांना काही गोष्टी सांगू शकतो, स्वतःच्या अनुभवातून स्वतः ते करायचं आणि मग इतरांना सांगायचं. तर एक साधे सब साधे अशी एक म्हण आहे. ज्याला एक साध्य होतं त्याला अनेक गोष्टी साध्य होतात, आणि जो अनेक गोष्टी साध्य करायचा प्रयत्न करतो त्याला एकही साध्य होत. तर थेअरी आणि प्रॅक्टिकल हे परस्पर विरोधी असतात बऱ्याचदा. थेअरीने आपण जगाच्या कल्याणाचा विचार करू शकतो. सभ्य सत्ता सुखी होऊन, सगळे प्राणी मात्र सगळे सुखी होत. तर कसे होणार? विचार करू शकतो आपण तसा. किंवा जगाचं कल्याण करू, जगधम्म राज्य बनवायचं, विचार करू शकतो. का सारा देश बौद्धमय करीन, बाबासाहेबांची प्रतिज्ञा होती, सारा देश सारा भारत बौद्धमय करील. प्रॅक्टिकली काम करताना ते ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आले पाहिजे. आपल्याला अत्तदीप भव, स्वतःकडे पाहूनच आपल्याला आणि स्वतःमध्ये काम करून स्वतःचा उद्धार करूनच आपण इतरांच्या उद्धारासाठी झटू शकतो. नाहीतर स्वतःचं कल्याण करता आलं नाही आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय असं होत नाही. अशा अर्थाच्या या म्हणजे गाथेतून बऱ्याच गोष्टी उघड होतात. चला, एक आठवलं म्हणून एक गोष्ट सांगतो. काल एक साखरपुडा होता. साखरपुडा ज्यांनी तो घेतला, तो साखरपुडा साक्षगंध, त्यांनी तिथे एक भिक्षू आणला होता. भिक्षू त्यांच्या तो
मागे मागे होता. भिक्षू म्हणजे तो पोरगाच होता. आणि तोही पोरगा, तो भिक्षू 9वीला होता. म्हणजे शाळेत पण जातो. चिवर काढून शाळेत जावं लागतं. आणि तो चिवर घालून, एरवी चिवर घालून असतो 9वीला. आणि मनोविकृत. म्हणजे त्याला 9वीला आहे तो. आणि आता काल घरी आलं, घरी बसलो होतो काल. घरी बोलावलं. आणि आता त्याला चांगलं वाचता येते, आता त्याला समजतं त्याला. मनोविकृत असल्यामुळे घरात त्याला त्रास होता. आई वडील नाही, भाऊ भाऊजयांनी त्रास दिला. अं, कारण तो मनोविकृत होता. आणि त्याला भिक्षू बनवला. आणि त्याला साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये बसवलं होतं. त्याला काही ठराविक गोष्टींचं पाठांतर होतं. श्रीशरण पंचशील. बाकीचं नव्हतं काय. बाकीचं मग ह्यांनी घेतलं. त्यांनी साक्षगंध लावला. मुद्दा असा आहे का बुद्ध धम्माचा भिक्खू अशा प्रकारे आपण जर समाजामध्ये प्रेझेंट केला. आता तो भिक्षू म्हणजे बनवलाय. त्याला बनवला, तो काय स्वतः बनला नाही, तो बनवलाय. त्याला त्याला माहितीही नाही तो भिक्षू आहे म्हणजे काय. परंतु सुरक्षिततेसाठी घरी त्याला कुणी पाहत नाही म्हणून त्याची त्याला एक सुरक्षितता दिलेली आहे. त्याचं पालनपोषण केलं जात आहे. तो इथे राहिलाय. कपडे कोणते घातले ते काय फरक पडत नाही त्याला. ते समजतं की नाही तेही मला शंका आली त्याच्याकडे पाहून. आणि अतिशय म्हणजे अस्ताव्यस्त त्याचे हातवारे आणि ते पाहिलं ना तर अतिशय अस्ताव्यस्त वाटत होतं. आपण एक बौद्ध धर्माचं काम बदनाम तरी करू नये किंवा असेही काही प्रकार चाललेले आहेत भिक्खू नावाखाली. म्हणजे इतर करतात. तर काळजी घेतली पाहिजे. असं आता कालचीच घटना आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. बाकी मी कोणाचं नाव घेत नाही, उल्लेख करत नाही. परंतु अशा प्रकारच्या काही गोष्टी भिक्षुकी नावाखाली इतरत्र चाललेल्या आहेत. काही काही गोष्टी फारच प्रगत स्वरूपात चाललेल्या आहेत. प्रगत भिक्षू म्हणजे याच्यात पुढे, या अशा वर्तनामध्ये पुढे की ज्यांना आपण भिक्षू आहोत याचं भानच नाही. झाशीला गेलो होतो तेव्हा एका कार्यक्रमात एक भिक्षू आले कार घेऊन. बसलो आम्ही असं. बोले ये कार जो है, त्याला सरकारी झेंडा लावला होता, शासकीय झेंडा लावला होता त्याला. बोले ये कार बहन जी ने दी है, ये हमको ये गाड़ी बहन जी ने दी है, इतना ख्याल रखती है. यातून काय मेसेज जातो लोकांमध्ये. तर काळजी घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी एक गोष्ट स्पष्ट लक्षात आणून दिलेली आहे की राजाश्रयामुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. बहनजीने कार दी.
तो काय मिरवण्याचा मुद्दा नाही, दिली असेल, पण तो जाहिरातीचा मुद्दा नाही. म्हणजे मी किती, आपण किती महत्वाचे आहोत, पण त्याच्यातून कसं अहंकाराचा एक दर्प येतो. आणि आपण आपण स्वतःच उदाहरण नाही, उदाहरण आपण पेश करत नाही लोकांसमोर, की धम्मजीवन असं असतं, भिक्षू जीवन असं असतं, याच्यातून प्रेरणा घ्यावी असं नाही वाटत. ते कालची घटना किंवा ते झाशीची घटना, तर असं आहे. आणि आपण परवा हे पण पाहिलं आणि आजही पाहिलं की बुद्ध धर्माचा संबंध हा केवळ कपड्याशी किंवा लाईफस्टाईलशी नाही. जीवनशैली, तुमची भिक्षूची जीवनशैली आहे की तुम्ही बौद्धाचार्य आहात की धम्मचारी आहात की साधे याच्या पलीकडचे आहात किंवा अलीकडचे काय असतील, त्याला त्याला काय महत्व नाही. आपण जगतो कसे, आपल्याला जगण्याचं भान आहे का? आंबेडकरी बौद्ध म्हणून आपल्याला त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन बाजूंचं भान आहे का? आधी आपलं भान आहे का? बाबासाहेबांच्या शिकवणीचं भान आहे का? बुद्धांच्या शिकवणीचं भान आहे का? याची सांगड बसते का आपल्या जीवनात? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. चला, म्हणजे काही गोष्टी जरा जरा जाता जाता ज्या आठवल्या मला, म्हणजे सांगाव्याशा वाटल्या, त्या मी बोलतो. कारण शेवटी धम्म हा व्यावहारिक आहे. धम्म हा काय कर्मकांड नाही. धर्म हा वर्तनाशी संबंधित आहे, जीवनशैलीशी संबंधित आहे. आणि आपण तर आणखीन जरा विशेष लोक आहोत. बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आंबेडकरी बौद्ध आहोत. आणि आपलं बॅकग्राऊंड जे आहे, आपली पार्श्वभूमी जी आहे, ही अस्पृश्यतेची पार्श्वभूमी आहे, दलितपणाची पार्श्वभूमी आहे, मागासवर्गीय म्हणून पार्श्वभूमी आहे. आपलं दुखणं वेगळंच आहे आणि त्याच्यामुळे आपली मुक्ती वेगळी आहे. त्याची आपल्याला सांगड घालायची असेल सगळ्यात गोष्टी, तर आपल्याला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं जायला सांगितलं, काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या, काही गोष्टी सांकेतिक बोलले, त्या संकेत दिले की असंच काम करावं लागेल. त्याच्यात कुठलाही संकुचितपणा नाही. म्हणजे काही लोकांना, म्हणजे आता जसं बाबासाहेबांनी तीच महार परिषद घेतली, तर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं की लोक विचारतील की महारांचीच परिषद का. म्हणजे त्यांना माहिती आहे की ही गोष्ट आपल्याला हे लोक संकुचित समजतील, की महारांचीच परिषद का घेतली, परिषद का घेताय तुम्ही, इतरांना का नाही सामावून घेतलं. तर ते म्हणतात ज्यांनी त्याने आपापल्या जातीचा विचार केला पाहिजे, कारण ही स्वतंत्र आयडेंटिटी आहे, स्वतंत्र जीवनशैली आहे. इव्हन आता दोन जवळच्या या जाती ज्या होत्या, गावाच्या बाहेरच्या, वेशीच्या बाहेरच्या, त्या मातंग आणि महारांमध्ये पण एकसारखी जीवनशैली नव्हती. त्यांची कामं वेगळी होती, यांची कामं वेगळी होती, त्यांचे विचार वेगळे होते, यांचे विचार वेगळे होते, त्यांची देवही वेगळी होती, यांचे देव वेगळे होते. आणि जेव्हा सामाजिक चळवळ सुरू झाली बाबासाहेबांमुळं, तेव्हा यांचे विचार खूप बदलत चालले. त्यांचे विचार आजही कधी कधी वाटतं तिथंच आहे. हा टीकेचा विषय नाही, ही परिस्थितीच अशी आहे. म्हणून कसं काम केलं पाहिजे हे आपल्याला बाबासाहेबांकडूनच शिकावं लागेल. दुसरं कोणी कोणी पुढारी काय, कोणताही महापुरुष पण दुसरा आपल्याला मार्गदर्शन 100% नाही करू शकत. काही गोष्टी करू शकतो, पण 100% नाही.
100% मार्गदर्शन हे बाबासाहेबांचं. कारण ते आणि आपण एकाच जातीत जन्माला आलो, एका समाजात जन्माला आलो, एकसारखं दुखणं आणि बऱ्याच गोष्टी मग मिळत्या जुळत्या आहेत. बऱ्याच गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत. त्याचं आपल्याला भान ठेवावंच लागेल. असो, भिक्षूच्या निमित्तानं आंबेडकरी बौद्ध हाही आपला विषय घेणं गरजेचं होतं. आपण धम्मपदाचा अभ्यासच मुळात त्याच दृष्टीनं करतो की व्यवहाराशी त्याची सांगड बसते का, आपल्याशी त्याची सांगड बसते का. नाही तर केवळ धम्मपदाचा अभ्यास, गाथेचा अभ्यास, पालीचा अभ्यास तो तर आपण थोडा जेवढा जमेल तेवढा आपण करतोच आहे. ज्यांना जास्त करायचं त्यांनी पालीचा अभ्यास केला पाहिजे. पण व्यावहारिक व्यावहारिक धम्म जर पाहायचा असेल तर त्याची आपल्याशी सांगड घातली पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल.